सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2023-24च्या प्रारंभी आपल्या सगळ्यांचे स्वागत. आपण शाळा प्रवेश उत्सव 2023 साजरा करणार आहोत. नेमका तो कसा साजरा करावा, त्यात कोणकोणत्या बाबीचा समावेश करावा, अगदी पुढच्या 5 मिनिटात या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, शाळा प्रवेश उत्सव, शाळा सुरू होत आहे त्यापूर्वी म्हणजे आता आपल्या हातात अजून 3-4 दिवस आहे. आपण शाळा सुरू होत आहे याची जाहिरात वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून करावी. आपण प्रत्यक्ष बालकांच्या घरापर्यंत पोहोचावे. शाळेत स्वच्छता, साफसफाई, वर्ग सजावट करण्यात यावी. बालकांचे मन प्रसन्न होईल असे शाळेतील वातावरण असावे. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 1ली ते 12वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आपल्याला. ते स्वागत अथवा आपण जे आपल्याकडे उपलब्ध असेल साहित्य सामग्री त्यानुसार आपण स्वागत करूया. आपल्याला नेमकं या दिवशी काय करायचं हे आपण पुढे बघणारच आहोत. मित्रांनो, या झाल्या सर्वसाधारण बाबी. त्यापूर्वी आपल्याला आपले हस्ताक्षर व सही समजून घ्यायची का? तर बघा मित्रांनो, इंग्रजी लिखाण कसे असावे शास्त्रीय पद्धतीने ते समजून घ्यायचे असेल तर आपल्याकडे एक हस्ताक्षर व स्वाक्षरी या हस्ताक्षर लेखन व स्वाक्षरी विश्लेषण हा एक कोर्स आहे. ग्राफॉलॉजीनुसार आहे मित्रांनो. ग्राफॉलॉजी ही मानसशास्त्राची एक शाखा आहे आणि त्यानुसार प्रत्यक्षामध्ये हा कोर्स आहे. लेखन म्हणजे आपल्या मनाचे प्रतिबिंब, तर स्वाक्षरी म्हणजे व्यक्तीचा स्वभाव. ते कसे हे जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर खात्रीनं सांगतो, तुम्ही कुठेही न वाचलेलं, कुठेही न अनुभवलेलं, न बघितलेलं आपल्याला इथे सगळं मटेरियल मिळेल. 2 दिवसात तुम्ही उत्तम समीक्षक व विश्लेषक बनाल. मराठीत उत्कृष्ट एवढी मांडणी तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही. आणि 2 कोर्स बाजारात 7 ते 8 हजार रुपयाला आहे. आपल्याकडे केवळ आणि केवळ 999 रुपयामध्ये हे 2 कोर्स आहे. मित्रांनो, याचे छोटे छोटे 24 व्हिडिओ बनवलेले आहे. ते वेबसाईटवर टाकलेले आहे. तुम्ही ज्यावेळेस पे कराल त्यावेळेस तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड दिला जाईल. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते कधीही आणि कितीही वेळ बघू शकता. पुढे जाऊ आपण. बघा, आपल्याला प्रवेशोत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांना आपण या पद्धतीनं बैलगाडीमधून वगैरे आपण विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणू शकतो. अगदी पारंपरिक वाद्याच्या साहाय्यानं या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी बैलगाडीतून आणलं होतं. मित्रांनो, शाळेच्या प्रारंभी पहिल्या दिवशी आपण गावात प्रभात फेरी काढून तशा प्रकारचं वातावरण निर्मिती करणार. शाळापूर्व तयारी मेळावा एक आपण घेतलेला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे विदर्भ वगळता 15 जून रोजी आपल्याकडे शाळा चालू होत आहे. तर पहिल्याच दिवशी आपण शाळापूर्व तयारी मेळावा 2 घेणार आहोत. विदर्भामध्ये ज्या दिवशी शाळा चालू होईल त्या दिवशी तिथं मेळावा घेतला जाईल. यासाठी आपल्याला सगळ्या पालकांना शाळेमध्ये बोलून आपल्याला एक आपली शाळा म्हणजे गावचं केंद्रबिंदू आणि आपली शाळा कसं प्रभावीपणे काम करते हे दाखवायचा एक उत्तम संधी म्हणजे मेळावा क्रमांक 2. मित्रांनो, मेळाव्यात एक प्रमाणेच आपल्याला 7 स्टॉल लावायचे आणि आपल्या त्यांच्या बालकांची प्रगती कशी आहे लेकरांची हे मातेंना आणि पालकांना आपल्याला सांगायचंय. विद्यार्थ्याचे स्वागत आपण जे आपण इथं स्थानिक याच्यावर करणार आहोत, स्थानिक सामग्री उपलब्ध होईल, जास्त खर्चात न पडता करायचं. त्याच दिवशी आपण विद्यार्थ्यांना जे शाळेकडून मिळणारे युनिफॉर्म आहेत, मोफत पाठ्यपुस्तक आहे, पुस्तक आलेले आहे गट साधन केंद्राकडून, केंद्रांना वाटप देखील झालेले आहे मित्रांनो. आणि तुम्हाला केंद्राकडून जर मिळाले नसतील तर लवकर मुख्याध्यापकांनी केंद्र प्रमुखाशी संपर्क करून घ्यावा. आपण शाळेच्या आपल्या परिसरामध्ये 6 ते 14 वयोगटातील एकही बालक शाळाबाह्य नाही याची खात्री करून घेणार आहोत. बालकांचा शोध घेणार आहोत आणि 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालक आपण शाळेमध्ये आणणार आहोत. मित्रांनो, नजीकच्या आपल्या जे काही वीटभट्टी आहे, बांधकाम स्थळं आहे, बाजारपेठा आहे, इथं जे काही असेल इथे देखील आपल्याला जे बालकं सापडतील ते आपण शाळेमध्ये आणणार आहोत. आणि या प्रकारे प्रत्यक्षामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्याला या प्रकारे आपल्याला कृती करायच्यात. आपल्या पहिल्याच दिवशी बहुतांश शाळेवर पर्यवेक्षक यंत्रणेचे अधिकारी देखील व्यक्तिशः उपस्थित राहून विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकाचं मनोबल उंचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.